मंगलप्रभात लोढा जे भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री आहेत, त्या मंगलप्रभात लोढांचा एक एम्प्लॉई आहे, त्याचं नाव आहे प्रभाकर पाटील, बरोबर। आता हे प्रभाकर पाटील यांचा हा फेसबुक प्रोफाईल आहे, त्याच्यामध्ये ते वर्क्स ॲट लोढा ग्रुप असं म्हणतात, बरोबर। आता ह्या प्रभाकर पाटलांचं नाव कल्याण मतदारसंघात आहे, त्यांचा बूथ नंबर आहे प्रभाकर पाटलांचा प्रभाकर तुकाराम पाटील, त्यांचा बूथ नंबर आहे 135, न्यू बूथ वाईज सिरियल 802 आणि वॉर्ड क्रमांक 217 इथला। आता हे प्रभाकर पाटील कल्याण मतदारसंघात पण मतदान करतात आणि प्लस लोढांसाठी ते इथे पण मतदान करतात। हा त्यांचा इपिक नंबर इथे आहे गिरगावमध्ये। म्हणजे लोढांनी त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत अशी खूप यादी आहे आमच्याकडे, मी एक उदाहरणार्थ नाव तुम्हाला दिलं, दुसरे आहेत, दुसऱ्यांचं नाव आहे भोईर म्हणून कोणतरी आहेत, राम महादेव भोईर यांचंही 2 ठिकाणी नाव आहे। त्यामुळे लोढांनी स्वतः कल्याणमध्ये पण ज्यांचं मतदार आहे त्यांना स्वतःच्या मतदारसंघात पण त्यांची एनरोलमेंट करून घेतली। ही 2 उदाहरणं आहेत आणि पुराव्यासकट आहेत। मग लोढांवर पण गुन्हा दाखल करायचा का? लोढांना जेलमध्ये टाकायचा का? बाकीच्यांचा आमदारकीचा राजीनामा तर ठीक आहे, लोढा मंत्रिपदाचा राजीनामा देणार का, पालकमंत्री पदाचा? याचं उत्तर आशिष शेलारांनी दिलं पाहिजे। मुळात आशिष शेलार ज्या पद्धतीने बावचळले आहेत, जो प्रचंड असा मोर्चा झाला, त्या मोर्चामुळे भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे। त्यामुळे आशिष शेलार हे पुढे आलेले आहेत हे सगळं सांगायला, पण मुळात ते ह्या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे। त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत, ही आमची जी मागणी आहे, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। या मागणीशी आशिष शेलार सहमत आहेत का हे आशिष शेलारांनी एकदा सांगावं। कोणाच्या आव्हाडांच्या जी सदोष यादी आहे ती निर्दोष करेपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही जी आमची मागणी आहे त्याच्याशी आशिष शेलार सहमत आहेत का हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं।